नमस्कार. हे बघा, आज मी जात होती साईबाबांच्या पालखीच्या दर्शनासाठी. एवढी गर्दी होती त्या साईबाबांच्या पालखीच्या दर्शनासाठी तर विचारूच नका. खूप भली मोठी पालखी होती आणि मी लाईनीत जायचं बघितलं, पण एवढी गर्दी अक्षरशः विचारूच नका. मी, मयांक होती, पृथ्वी होता, त्याच्यानंतर माझे हजबंड पण होते, म्हणजे आमचे आहो. पण एवढी गर्दी असल्यामुळे आम्ही इकडे तिकडे झालो. मी लाईनीत जाऊन मग मागे उभी राहिली. गर्दी असल्यामुळे मी खूप वेळ वाट बघितली की बाबा आपल्याला दर्शनासाठी लाईनीत उभं राहायचं आहे की नाही, किंवा आपल्याला दर्शन भेटेल का नाही. तर कमीत कमी लाईन अशी होती की 1-1.5 किलोमीटरची. भरपूर बायकांनी लाईन लावून उभ्या होते. तेही बघा, आम्ही आतल्या गल्लीत खूप वेळेपर्यंत उभे होते, तरी दर्शन पटापट होत होतं. जसे जशी दर्शन घेत होते लोक, तशी तशी आमची लाईनही पुढे जात होती, आमची रांगही पुढे जात होती. तर हळूहळू हळूहळू आमची रांग पुढे यायला लागली. मग साईबाबांच्या पालखीचे एवढा जल्लोष होता, एवढं छान केलेलं पालखीचं दर्शन विचारूच नका. आणि खूप छान स्टेज वगैरे बांधलेला. आणि हे ना आमच्या इथे दरवर्षी असतं. खूपशी लोक असतात. भरपूर लोक होती दर्शनाला. खूप बरं वाटलं आणि छान वाटत होतं. भरपूर पब्लिक होती. हे बघा, हळूहळू माझं दर्शनही झालं. माझी लाईन पुढे जशी जशी सरकत गेली, माझी रांग, त्याप्रमाणे साईबाबांचा खूप भला मोठा फोटो लावलेला छानपैकी. आणि ही पालखी होती, पूर्ण चांदीची पालखी. खूप छान दर्शन झालं जवळून आमचं. तर मनाला एक वेगळाच समाधान जो असतो तो वाटला. खूप बरं वाटलं. आणि भरपूर पब्लिक होती दर्शनासाठी, कारण की आमचं कन्नवरच पूर्ण दर्शनाला आलेलं होतं. सगळ्यांना पटापट पटापट दर्शन घेऊन पुढे पाठवत होते. त्याच याच्यात मी हा व्हिडिओ बनवला. खूप गर्दी पण होती. कुठून जाऊ काय कळत नव्हते, कारण की जे पालखीसोबत जाणारे असतात, पदयात्रा, ते लोक पण होते. त्यानंतर आमची विक्रोळीचे लोक पण होती, भरपूर कन्नवरची दर्शनासाठी आलेले पालखींचे. तर विचारूच नाही शकत. अरेंजमेंट तर तशी भरपूर केलेली आहे, आमच्या ओळखीच्या आहेत. ॲक्च्युली आमचे म्हणजे शेजारीच राहतात. त्यांचं पण होतं, त्यांनी हाय बाय केला, मग मी त्यांचा व्हिडिओ पण घेतला. हा एक मस्त रथ होता, छानपैकी सजवलेला, त्याच्यात साईबाबांचा फोटोही लावलेला. तर भरपूर पब्लिक होती. कमीत कमी विचारू नाही शकत, 20,000 ते 25,000 लोक असतील, एवढी लोक होती. खूप छान पालखी बघून तर एकदम मन, म्हणतात ना, तृप्त झालं. आणि छान छान डेकोरेशनही केलेलं त्यांनी. हे बघा, साईबाबांची भली मोठी मूर्ती पण त्यांनी बनवून आणलेली. खूप छान डेकोरेशन केलेलं. सगळे लोक हात लावून पाया पडत होते. मी पण पडले पाया, बरं वाटत होतं. आणि गर्दी तर एवढी होती ना, तर तुम्ही विचारूच नका. काय करू काय नाही आता याच्यावर. मी म्हणजे माईक लावून बोलली पण असती, पण त्यावेळेस गर्दी एवढी होती तर अक्षरशः धक्काबुक्की होत होती. मोबाईलही पडत होते हातात. माझा तर मोबाईल 2 वेळा रेकॉर्डिंग करता करता पडला. बघा, मी असा एक छोटासा शूट घेतला. मागे साईबाबांची मूर्ती, पाय वगैरे पडल्यानंतर. भरपूर लोक होती. खूप लोक अशीच फोटो वगैरे काढत होती, दर्शन घेत होती पालखीचे. बरं वाटत होतं जरा. त्यानंतर मी मोबाईल खाली घेतलेला. ॲक्च्युली मला कळालंच नाही की कॅमेरा टर्न झालेला आहे असं. हे बघा, साईबाबांची मूर्ती आहे. ही पालखी दादर ते शिर्डी होती. भरपूर लोक दर्शन आणि भंडारे पण ठेवलेले आमच्या इथे कन्नवरमध्ये. दादरहून सुरुवात झालेली आणि आता जे पदयात्री होते त्यांच्यासाठी दर्शनासाठी पण भरपूर काही होतं. छान छान छोटे छोटे असे स्टॉलही ठेवलेले. इथं बघा, पिठलं आणि भाकरी पण वाटत होते असं. तर खूप मजा आली. मला तर खूप पालखीचं दर्शन जवळून भेटलं, त्यामुळे मन खूप शांत झालं आणि खूप इच्छा होती की पालखीचं दर्शन घ्यावं. मग नंतर मला त्या मुलीकडनं, मी तिच्याकडनं पिठलं भाकरी पण घेतली. खूप मजा येत होती. भरपूर लोक होती, एवढी चालणारी लोक होती.